नागपुर में नगर परिषद और नगर पंचायत कर्मचारियों ने अपनी हक की मांगों को लेकर मोर्चा निकाला है। इस मोर्चे के माध्यम से उन्होंने वेतन वृद्धि, सेवा शर्तों में सुधार और अन्य सुविधाओं की मांग रखी है। नमस्कार, प्राउड इंडिया न्यूज़ में आप सभी का स्वागत है। कर्मचारियों का कहना है कि उनकी मांगें लंबे समय से लंबित है और प्रशासन को इस पर ध्यान देना चाहिए। नगर परिषद, नगर पंचायत और नगर निगम ये तीनों स्थानीय स्वराज्य संस्थाएं हैं, लेकिन इनमें अंतर है। नगर पंचायत उन क्षेत्रों के लिए होती है जो ग्रामीण से शहरीकरण की ओर बढ़ रहे होते हैं और जिनकी जनसंख्या लगभग 30,000 से 1 लाख के बीच होती है। नगर परिषद या नगर पालिका परिषद नगर पंचायत से बड़ी होती है, जिसकी जनसंख्या 1 लाख से 5 लाख तक होती है। नगर निगम या महापालिका सबसे बड़ी शहरी स्थानीय संस्था होती है, जिसकी जनसंख्या कम से कम 5 लाख या उससे अधिक होती है। इन संस्थाओं की प्रशासनिक संरचना और कार्य क्षेत्र अलग अलग होते हैं और उसी के अनुसार कर्मचारियों की सेवा, शर्तें और वेतन संरचना तय की जाती है। कर्मचारियों की मांगों का समाधान स्थानीय प्रशासन की नीतियों पर निर्भर करता है। सर काय सांगाल, या ठिकाणी आज तुम्ही धरणे आंदोलन करत आहे, काय नेमक्या मागण्या आहेत? हा मोर्चा आहे, धरणे आंदोलन नाही आहे। राज्यातील नगरपालिका नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्याच्या तर मागण्या प्रलंबित आहेतच, परंतु विदर्भातील अमरावती आणि नागपूर विभागामध्ये ज्या नगरपालिका नगरपंचायती कर्मचारी आहेत, या सर्व कर्मचाऱ्यांच्या मागण्या ह्या शासनादरबारी बऱ्याच दिवसापासून प्रलंबित आहेत आणि या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब हे विदर्भाचे भूमिपुत्र आहेत, परंतु या राज्याच्या या विदर्भातील अमरावती नागपूर विभागातील जे नगरपालिका नगरपंचायतीचे कर्मचारी आहेत त्यांना आजपर्यंत सुद्धा न्याय मिळत नाही। म्हणून आज आम्ही हा मोर्चा या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं लक्ष वेध करण्यासाठी आम्ही हा मोर्चा संविधान चौक ते विभागीय कार्यालयावर मोर्चा आयोजित केलेला आहे। किती कर्मचाऱ्यांचा प्रश्न आहे? या विदर्भातील उद्घोषणानंतरचे जे कर्मचारी आहेत, जे अद्यापही कायम करायचे राहिलेले, ते जवळपास 1,500 कर्मचारी आहेत। त्याच्यानंतर नगरपालिका नगरपंचायतीमध्ये स्थानिक कर्मचारी असतील, त्यांना सफाई कामगार असतील, त्यांच्या सेवानिवृत्तीचा प्रश्न आहे, वेतनाचा प्रश्न आहे, या बऱ्याच मागण्या या शासन स्तरावर प्रलंबित आहेत। या मागण्या संदर्भामध्ये अनेक वेळा राज्यस्तरीय आंदोलन करण्यात आलेले आहेत, परंतु आता भव्य आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी या सुरुवातीचं आंदोलन म्हणून फक्त या विदर्भाच्या नगरीपासून आम्ही सुरुवात करत आहोत आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी या बाबतीत निश्चितच दखल घ्यायला पाहिजे, कारण विदर्भातील अमरावती आणि नागपूर विभागातील कर्मचाऱ्यांच्या मागण्या संदर्भामध्ये शासन डुकूनही पाहत नाही, ही त्यांच्यासाठी फार दुर्दैवाची बाब आहे। वाड्या आपला असला तर जेवायला चांगलं मिळतं, परंतु दुर्दैव आहे की मुख्यमंत्री जिथले आहेत, परंतु राज्यातल्या नगरपालिका नगरपंचायती कर्मचारी असतील किंवा विदर्भातले असतील त्याला कोणी बघायला तयार नाही। किती वर्षापासून हा मुद्दा सुरू आहे आणि तुमचं पुढचं पाऊल काय राहणार? तत्कालीन मुख्य सांगाल आजच्या मोर्चा संदर्भात? आजच्या मोर्चा संदर्भात हे सांगतोय की बऱ्याच वर्षापासून नगर परिषद नगरपंचायत कर्मचाऱ्यांच्या मागण्या प्रलंबित आहेत। विशेष करून नगर पंचायत कर्मचारी ग्रामपंचायतच्या नगरपंचायत केल्या, पण त्या नगरपंचायतीमध्ये असलेले कर्मचाऱ्यांचं अद्यापही समावेशन झालेलं नाही। आमचे बिचारे सफाई कामगार त्या नगरपंचायतमध्ये झाडू पोछा करून घाण साफ करत आहे, परंतु त्यांना अद्यापही कायम केलेलं नाही। सांगतात काय त्यांच्यासाठी पद नाही। आमचं हे म्हणणं त्यांच्यासाठी पद निर्माण करा ना, लोकांचं दूध बसा, शहरातली घाण साफ करते, परंतु त्या कर्मचाऱ्यांकडे लक्ष नाही। खास करून ही मागणी तर आम्ही लावून धरणार आहे आणि जर यानंतर केलं नाही प्रत्येक विभागावर मोर्चा काढून पूर्ण महाराष्ट्रातली नगर परिषद नगरपंचायत कर्मचारी मुंबईला मोर्चा काढणार आणि ते जर झालं नाही तर आमचे आमरण उपोषण सुरू करणार। नगर परिषद सर्व कर्मचारी एकतेच्या माध्यमातून आज या नागपूर विदर्भाच्या राजधानीमध्ये हा नगर परिषद आमच्या कर्मचारी संघटनेने महासंघाने केलेला हा पहिला मोर्चाचं आयोजन आहे। मी नगर परिषद महाराष्ट्र राज्य नगर परिषद माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षक संघाचा एक अध्यक्ष म्हणून या आमच्या फेडरेशन सोबत या ठिकाणी संलग्नित आहे। महाराष्ट्र राज्यातील नगर परिषदेच्या अंतर्गत जे शिक्षक नियुक्त झालेले आहेत
2005 नंतर त्यांना या सरकारनं कुठेही DCPS NPS योजनेमध्ये ठेवलेलं नाही. दुर्दैवाची बाब अशी आहे की त्यांना कुठल्याही ग्रामविकास विभागानं त्यांना जुनी पेन्शनच्या संदर्भात काहीतरी DCPS आणि NPS मध्ये तरी आणलं, परंतु या ठिकाणी नगर परिषदमध्ये जे नियुक्त झालेले लोक आहेत त्यांना कुठल्याही पेन्शनमध्ये ठेवलेलं नसल्यामुळे आम्ही याच नागपूरच्या हायकोर्टामध्ये 85 लोकांची रीट याचिका दाखल केलेली आहे. शासनाचं इतकं दुर्दैव आहे की अजूनही सरकारतर्फे उत्तर आमच्या या केसमध्ये येत नाही आहे. म्हणजेच कुठल्याही योजनेत ठेवलेलं नाही, परंतु या ठिकाणी आम्हाला आमची अशी मागणी आहे की नगर परिषदेला यांनी जे लोक नियुक्त झालेले आहेत आमचे त्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी. दुसरी गोष्ट, आता नव्यानं हद्दवाढ झालेल्या नगरपंचायती ज्या नगरपालिका म्हणून नगरपालिकेच्या सोबत नगरपंचायती म्हणून काम करत आहेत, तिथल्या माध्यमिक शाळा ह्या परिषदेच्या नगरपंचायतीच्या नगरविकास विभागाच्या अखत्यारीत येऊन राहिल्या. शालेय शिक्षण विभाग वेतनावर 100% अनुदान देते, परंतु त्या ठिकाणी असणाऱ्या अनेक शिक्षकांना आता सेवा शर्तीचा अडथळा निर्माण झालेला आहे. ही पण एक बाब त्यांच्यासाठी महत्त्वाची आहे. दुसरी, आमच्या शाळा ज्या आहेत नगरपालिकेच्या ह्या गोरगरिबाच्या शाळा आहेत. इथं बहुजनांचे विद्यार्थी शिकतात. सर्व जाती धर्माचा संभाव त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतो. पण तुम्ही पाहत असाल आज उपराजधानीतल्या शाळा सुद्धा महानगरपालिकेच्या शाळा ओस पडत आहेत, बंद पडत आहेत. त्या शाळेवरील शिक्षकांचा अतिरिक्त होण्याचा प्रश्न वाढलेला आहे. खाजगी शिक्षण संस्था त्यांना घ्यायला तयार नाहीत. सरकार नवीन भरती काढत आहे पवित्र पोर्टलच्या माध्यमातून, परंतु नगरपालिकेच्या पटसंख्या अभावी बंद पडणाऱ्या शाळा हे सरकार आपलं दुरुस्त करायला तयार नाही. वास्तविक पाहता नगरपालिकेच्या शाळा ज्या आहेत, महानगरपालिकेच्या शाळा ज्या आहेत, ह्या इन द हार्ट ऑफ सिटी आहेत. तुम्ही जर पाहाल या शहरातल्याही शाळा तर त्या तुम्हाला दिसतील. कोणते तालुक्याच्या ठिकाणी पहा, नगरपालिकेच्या ठिकाणी पहा, त्या एकदम चांगल्या जागेवर त्या शाळा उपलब्ध आहेत. परंतु शासनाची आणि आमच्या विभागाची म्हणजे आमच्याकडे पाहण्याची एक उदासीनता की या नगरपालिका शाळा बंद करून खाजगी शाळांचं अतिक्रमण होऊ द्यायचं आणि गोरगरिबाचं शिक्षण संपवून या ठिकाणी इंग्रजी शाळा आणि ते पैसे देऊन लोक कसे शिक्षण घेतील हा प्रकार आहे. परंतु या ठिकाणी नगर विकास विभागानं आमच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. आमच्या शाळा बंद करून तिथं कमर्शियल कॉम्प्लेक्स काढण्याचा विचार आहे. हे आम्ही होऊ देणार नाही. यासाठी आम्ही या मोर्चामध्ये सहभागी झालेलो आहे. आगे की खबरों के लिए बने रहिए हमारे साथ, देखते रहिए प्राउड इंडिया न्यूज़ नागपुर.